मुळातच सत्ता ही सरकार नावाच्या राक्षसी पशुची विष्ठा असते आणि धर्म हा दैवी शक्तीनं भरलेला अमृताचा कुंभ असतो. या विष्ठेचा स्पर्श धर्माच्या कुंभाला होतो त्यावेळी धर्माचं मूळ पावित्र्य भंग पावतं. सहिष्णू असलेला धर्म असहिष्णू होतो. शांतिप्रिय असलेला धर्म हिंसक होतो आणि मुळात धारणा करण्याची त्याची क्षमताच कमी होऊन जाते. अगदी तीच गोष्ट आपल्या हिंदू धर्माच्या बाबतीत हल्ली घडताना दिसून येते. प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीतला घोटाळा असेल, प्रभू रामचंद्राच्या मंदिर बांधकामाचा घोटाळा असेल, कमिशनखोरीचा आरोप असेल, प्राणप्रतिष्ठा धर्माचार्यांना सोडून एका सत्ताधीशानं केलेली असेल, अथवा प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये झालेली तिजोरीतली चोरी असेल, या मूळ धर्माच्या पावित्र्याला भंग करणाऱ्या पापाच्या गोष्टी आहेत, पापकर्म आहेत. आणि तीच गोष्ट महाराष्ट्रामध्ये एका तपानंतर येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये घडताना दिसून येते. पुढच्या वर्षी कुंभमेळा होतोय, पण त्यासाठी वृक्षवल्ली आम्हा सोयरी हे संत वचनच बाजूला टाकलं जात आहे आणि वृक्षावर कुऱ्हाड चालवली जाते आहे. दवाखाना, आरोग्य, सर्वे संतु निरामय, सगळ्यांच्या आरोग्याची मनोकामना करणारा हा धर्म, त्या दर्शन पथाच्या मार्गामध्ये एक दवाखाना येतोय, तोच मुळामध्ये उकडून फेकला जातोय आणि 4 किलोमीटर दूरवर नेऊन ठेवला जातोय. बरं, त्या रस्त्यांमध्ये खड्डे करून ठेवलेत आणि त्यामुळं 6 जीवांना, निष्पाप जीवांना बळी जावं लागलं. आणि आता तर त्या कामामध्ये, कुंभमेळ्याच्या कामामध्ये बोगसगिरी झाली आहे. बोगस वर्क ऑर्डर देण्यात आल्यात आणि योगायोग असू शकतो हा, त्या बोगसगिरी करणाऱ्याचं आडनाव हे महाजन आहे असं सांगितलं जात आहे. म्हणजे सत्ता नावाची विष्ठा, तिचा स्पर्श कधीही धर्म नावाच्या अमृताच्या कुंभाला होता कामा नये.